शेतकरी मित्र, कोकणामध्ये मसाला पिके चांगल्या प्रकारे येतात। त्याच्यातलं एक महत्त्वाचं मसाला पीक म्हणजे जायफळ। विशेषतः समुद्रकाठच्या भागामध्ये नारळ सुपारीच्या बागेमध्ये जायफळाची लागवड आपल्याला दिसून येते। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये हे एक महत्त्वाचं मसाला पीक आहे आणि या पिकावरती संशोधन होऊन दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 4 जायफळाच्या जाती विकसित केल्या आहेत। या जातींची आपण ओळख करून घेऊया। जायफळाची पहिली जात ही प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला इथं विकसित केली आहे की कोकण सुगंधा या जातीचं पहिलं नाव। या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे नर आणि मादी फुलं ही जायफळामध्ये या जातीत एकाच झाडावरती दिसून येतात। उत्पादन साधारणपणे 500 फळं प्रतिवर्ष इतकं याची उत्पादन क्षमता आहे आणि फळं मध्यम आकाराची आपल्याला मिळू शकतात। त्याच्याबरोबर दुसरी जात ही प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे येथे विकसित केली, ती कोकण स्वाद। साधारणतः 750 पर्यंत फळं या जातीची मिळतात। फळं आकाराने मोठी असतात आणि या जातीमध्ये नर आणि मादी ही वेगवेगळी झाडं असतात आणि जर आपल्याला या जातीची लागवड करायची असेल तर साधारणपणे 10% ही नर जातीची लागवड करून बाकीची 90% कोकण स्वाद या जातीची लागवड केली पाहिजे। तिसरी जात ही कोकण श्रीमंती। ही जात एक चांगली जात दापोली येथील उद्यानविद्या महाविद्यालय येथे विकसित केली आहे। या जातीमध्ये उत्पादन क्षमता ही जवळपास 900 फळांपेक्षा जास्त प्रतिवर्ष आहे। यामध्ये सुद्धा नर आणि मादीची झाडं ही वेगवेगळी असतात। आणि चौथी जात ही कोकण संयुक्ता। कोकण सुगंधाप्रमाणे सुद्धा ह्या जातीमध्ये नर आणि मादी फुलंही एकाच प्रकारच्या झाडावरती दिसून येतात। कोकण संयुक्तामध्ये जो जायफळामध्ये विशिष्ट स्वाद आहे हा चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येतो आणि अशा पद्धतीने जर आपण नारळ किंवा सुपारीच्या बागेमध्ये आंतरपीक पद्धतीमध्ये जर जायफळाचा अंतर्भाव केला तर निश्चितच आपण त्याचं चांगलं उत्पादन आपल्या बागेमध्ये घेऊ शकतो। आज बाजारभाव बघितला तर एक नगदी पीक आपल्याला जायफळाचं घेता येऊ शकतं। जायफळाचा प्रत्येक भाग म्हणजे फळ असेल, जायपत्री असेल किंवा वरचं टरफल असेल आपण उपयोगात आणू शकतो। त्यामुळे एक व्यापारी दृष्टिकोनातून लागवड करायला एक चांगलं मसाला पीक आपल्या कोकणामध्ये आहे। शेतकरी मित्र, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर निश्चितच लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।